नमस्कार. मी सीए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया अनुभवामृत स्वरचित अभंग आणि त्याचं विवेचन भाग 4 ला. आजचा पहिला अभंग. स्मरावे भजावे नाम त्याचे, न काही मिळण्यासाठी, चित्त शुद्धी होण्यासाठी ते करावे. नाम जपाचं महत्व हे आपल्याला नुसतं ऐकून पटणार नाही, किंवा मी तर म्हणेन तसं ते पटवून घेऊही नका. आपण स्वतः एखादी कृती केल्यावरच आपल्याला त्याची प्रचिती येते. सद्गुरू वामनराव पै हे तर नेहमीच नामजपाबद्दल सांगत आले आहेत. पहिले आपण हे समजून घेऊ की नाम जप हे काही भौतिक गोष्टी मिळवण्याचं साधन नाही. म्हणजेच काय, तर तुम्ही 1000 वेळा रामनाम घेतलं तर मग तुम्हाला खूप पैसा अडका मिळेल, तर असं अजिबात होणार नाही. नाम जप कुणाचं कशाला करायचं हे आधी आपण समजून घेऊ. पहिलं तर नामजप हा देवाच्या भगवंताच्याच नामाचा केला पाहिजे, तर तसं बिलकुल नाही. तुम्ही नामजप तुमच्या गुरुच्या नावाचा, आई वडिलांच्या नावाचाही करू शकता. आपल्यासाठी आपले आई वडील हेच पहिले भगवंत गुरु आहेत, किंवा ज्यांनी आपलं पालन पोषण केलं आहे, तर ते सुद्धा तेवढेच वंदनीय आहे. नाम जपामुळे आपलं इकडे तिकडे सतत धावणारं मन जे आहे ते एकाग्र होण्यास मदत होते. हळूहळू मन शांत होऊन आपल्याला आत्मिक समाधान सुखाची प्रचिती येण्यास सुरुवात होते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक बऱ्या वाईट गोष्टींना आपलं मनच कारणीभूत असतं. ज्यावेळी आपण आपलं चित्त मन शांत करण्यास शिकू, त्यावेळी त्या गोष्टीचा फायदा हा आपल्याला आपल्या प्रत्येक गोष्टीत होईल, मग ती भौतिक असो वा आत्मिक असो. नामजप सारख्या गोष्टीच्या मागे एक कार्यकारण भाव आहे, शास्त्र आहे. पण ते त्या प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं नाहीये किंवा पोहोचलंच नाही. म्हणजे ज्या प्रकारे पोहोचवलं पाहिजे होतं त्या प्रकारे ते न पोहोचता या उलट पुण्य कमावण्याचं साधन म्हणा, किंवा केलेलं पाप कमी करण्यासाठी म्हणा, यासाठी हे करा असंच बिंबवलं गेलं. म्हणजेच काय, तर त्यामुळे नाम जपाला कर्मकांडात्मक स्वरूप देऊन अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात आलं. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं मन एकाग्र शांत करायचं असेल, तर नाम जपासारखं दुसरं साधन नाही. तर हा होता पहिला अभंग. दुसरा अभंग. राजा असो वा रंक, न कोणतेही कामहीन, असावी फक्त ही जाण, उद्धार होईल. आपल्याकडे अजूनही बरीच कामे ही हीन दर्जाची समजली जातात. जसं की रस्त्यांची साफसफाई करण्याचं काम, वर्तमानपत्र दूध वाटण्याचं काम, भाज्या विकण्याचे काम, इत्यादी इत्यादी. कोणतेही काम हे उच्चतमच असतं. समाज जो बनतो त्यात प्रत्येक जण आपल्या कुवतीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे, कौशल्याने कार्यरत असतो. आणि एक चांगला समाज घडवण्याच्या वाटचालीत स्वतःचे योगदान देत असतो. त्यामुळे एक चांगला उन्नत समाज घडण्यासाठी प्रत्येकाचे योगदान हे अत्यंत महत्वाचे आहे. आज जर समाजातल्या कोणत्याही एका घटकाने त्याचे योजलेले काम करण्यास बंद केलं, तर मग समाजाचे नुसतं नुकसानच होणार नाही, तर तो समाज अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकांनी आपलं काम हे व्यवस्थित पार पाडलेच पाहिजे. परंतु दुसऱ्या एखाद्या घटकाबद्दल व त्यांच्या कामाबद्दल कुठलीही आकस न बाळगता जबाबदारीने वागलं पाहिजे. चांगला समाज घडण्याची शिकवण ही घरातून सुरू होत असते. म्हणून घरातच सर्व कामे करण्याची सवय ही
लहानपणापासूनच लावली गेली पाहिजे. घरातलं प्रत्येक काम जसं की झाडू मारणे आहे, लादी फरशी पुसणं आहे, भांडी घासणं आहे, कपडे धुणं आहे, स्वयंपाक करता येणं आहे, ही अशी सर्व कामे मुलगा मुलगी ही भेद म्हणजे हा भेद न करता घरातील मुला मुलींना शिकवली गेली पाहिजे. ज्यावेळी घरातच हे सर्व शिकवलं जाईल त्यावेळी पुढे समाजात वावरताना अशा मुला मुलींना कोणत्याही कामाची लाज वाटणार नाही किंवा कोणतेही काम हे हीन आहे असं वाटणार नाही. आज अजूनही घरातली बरीच कामे ही मुलांना करायला सांगितली जात नाही. त्यामुळे समानतेचे शिक्षण हे घरातूनच सुरू झालं पाहिजे आणि पहिल्यांदा ते घरातल्या मोठ्यांनीच शिकलं पाहिजे. ज्यावेळी समाजातल्या प्रत्येक घटकाला ही गोष्ट समजेल, उमजेल, त्यावेळी आपल्या समाजाचा, देशाचा आणि जगाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तात- तर हे होते आजचे दोन अभंग आणि त्यांचं विवेचन. कसे वाटले नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, आवडलं तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या भागासोबत. तोपर्यंत नमस्कार.